मित्रांनो, राज्यातील दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट शासनाकडून आलेला आहे। आज दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या JR नुसार राज्यातील दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांना विमा संरक्षण शासनाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। दिनांक 11/8/2014च्या उच्च न्यायालय व दिनांक 17/8/2016च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरंजनाच्या प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत तसेच संदर्भ क्रमांक 5 व 6 या शासन निर्णयान्वये दहीहंडी उत्सवादरम्यान अपघातग्रस्त होणाऱ्या गोविंदांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार करण्यासंबंधी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे संदर्भ क्रमांक 9 नुसार 2025 मध्ये 1,50,000 गोविंदांना शासनाकडून विम्याचे संरक्षण देण्यात आले होते। परंतु दहीहंडी उत्सवाची लोकप्रियता व गोविंदांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता 2026 या चालू वर्षाकरिता राज्यातील दहीहंडी फोडणाऱ्या एकूण 1,60,000 गोविंदांना शासनाकडून आता विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे आणि यासाठी या JR द्वारे शासनाने मान्यता दिलेली आहे। हे विमा संरक्षण कशा पद्धतीने देण्यात येणार आहे याचा तक्ता देखील येथे देण्यात आलेला आहे। यानुसार गोविंदाचा या खेळादरम्यान मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळणार। 2 अवयव किंवा 2 डोळे गमावल्यास 10 लाखाचं विमा संरक्षण गोविंदाला मिळणार। 1 हात व 1 पाय किंवा 1 डोळा गमावल्यास 5 लाखाचं विमा संरक्षण। कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा गोविंदाला 10 लाख रुपयाचं विमा संरक्षण। कायम अपूर्ण पक्षपाती अपंगत्व आल्यास नमूद केल्याप्रमाणे टक्केवारीनुसार विमा संरक्षण मिळणार। खेळादरम्यान गोविंदाचा अपघात झाल्यास रुग्णालयीन खर्च, प्रत्यक्षात झालेला खर्च किंवा जास्तीत जास्त 1 लाख रुपयापर्यंत खर्चाचे विमा संरक्षण गोविंदाला मिळणार। मित्रांनो, या योजनेच्या अटी शर्ती, संबंधित विमा कंपनीच्या सुद्धा अटी शर्ती याबाबतची सविस्तर माहिती या JR देण्यात आलेली आहे। यासाठी गोविंदांनी व संबंधित मंडळांनी यासाठी कुठे व कशा पद्धतीने संपर्क व नोंदणी करायची याची सुद्धा माहिती या JR देण्यात आलेली आहे। माहिती व्यवस्थित पाहून घ्या। धन्यवाद।